गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या मार्फत वयोवृद्ध, दिव्यांग तसेच गरोदर महिला भाविकांसाठी मंदिर परिसरात मोफत ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सदर सेवेसाठी BVG इंडिया लिमिटेड पुणे यांच्या मार्फत कंत्राटी पद्धतीनं वाहन चालक नियुक्त करण्यात आलेत। यामधील श्री कुणाल राजेंद्र घोडके पंढरपूर या कंत्राटी कर्मचाऱ्यानं भाविकांकडून पैसे स्वीकारल्याचा प्रकार CCTV चित्रीकरणामध्ये आज दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री 8:25 दरम्यान श्री संत नामदेव पायरी येथील मुखदर्शन रांगेच्या गेट क्रमांक 1 येथे निदर्शनास आलाय। मंदिर समितीमार्फत सदर ई-रिक्षा सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येत असताना संबंधित कर्मचाऱ्यानं भाविकांकडून पैसे स्वीकारून गैरप्रकार केल्याचं स्पष्ट झालंय। सदर प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून संबंधित कर्मचाऱ्याची सेवा तात्काळ कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याची तसेच त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तसेच BVG इंडिया लिमिटेड पुणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी दिली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर मार्फत जे वयोवृद्ध, अपंग किंवा गरोदर महिला असे भाविक आहेत यांच्यासाठी चौफळापासून ते नामदेव पायरीपर्यंत मुखदर्शन असो किंवा पददर्शन असो या ठिकाणी सोडण्यासाठी ई-व्हेकलचा मोफत वापर आपण त्या ठिकाणी करून देत आहोत। परंतु असं असताना कुणाल घोडके हा एक कंत्राटी वाहन चालक आहे, ज्याने काल संध्याकाळी 7:15 ते 8:20 दरम्यान एका भाविकाकडून ते सोडण्याच्या बदल्यात काही रक्कम घेतल्याचे आम्हाला CCTV मध्ये दिसून आले। त्यामुळे त्याच्यावरती आम्ही मंदिर समितीमार्फत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे शहर पंढरपूर तालुका पोलीस येथे विस्तार गुन्हा दाखल केलेला आहे। मी या माध्यमातून सर्व भाविकांना आणि सर्वांना असं आवाहन करू इच्छितो आहे की पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीमार्फत कुठल्याही प्रकारचे रक्कम किंवा पैसे आकारले जात नाही। ही सेवा ई-रिक्षा सेवा जी आहे ती मोफत आम्ही मंदिर समितीमार्फत पुरवली जाते। तरी कोणत्याही भाविकांनी कसल्याही प्रकारचे पैशाची रक्कम कोणत्याही वाहन चालकाला किंवा अन्य कोणाला देऊ नये या माध्यमातून मी विनंती करतो।